आणि तुम्ही बघू शकताय आता ही पोटाची चरबी आहे, त्याच्यानंतर वरची पोटाची चरबी पण आहे, छातीचा भाग पण कमी करायचा आहे ना. मग कमरेचा भागाच्या मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, 2 महिने झाले जवळजवळ आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला नाहीये मी. काही कारणास्तव मला व्हिडिओ अपलोड करता आले नाही, पण आपली वेट लॉस जर्नी जी आहे ती सुरूच आहे. ऑनलाईन क्लासेस आपले सुरू आहेत आणि आता 6 महिन्याची वेट लॉस जर्नी सुरू आहे डिसेंबरपर्यंत. आणि आपल्यासोबत आज आहे ललिता. तर ललिताने तिची वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे आणि रोजची जी एक्सरसाइज आहे, त्याच्यानंतर कोणता आहार घ्यायचा, हे सर्व जे आहे ते ललिता फॉलो करत आहे. तर आज ललिता सोबत मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता ललिताची जी वेट लॉस जर्नी आहे तुम्ही डिसेंबर पर्यंत बघणार आहात. मला जसा वेळ मिळेल तसं मी तिच्यासोबतचे जे व्हिडिओ आहेत ते टाकत राहणार आहे. आता अगोदर आपण साक्षीची वेट लॉस जर्नी बघितली, त्याच्यानंतर सविताची वेट लॉस जर्नी बघितली 3 महिने. आता आपण बघणार आहोत ललिताची वेट लॉस जर्नी. तर ललिताची वेट लॉस जर्नी आता आपण बघणार आहोत. तर ललिताची जी उंची आहे ती 5 आहे आणि तिचं वजन जे आहे ते 65 किलो आहे. तर तिला आपलं 12 ते 14 किलो वजन कमी करायचं, म्हणजे 48 ते 50 पर्यंत तिला वजन करायचं आहे. तर तिची वेट लॉस जर्नी आता सुरू झालेली आहे या महिन्यापासून. आणि एक्सरसाइज त्याच्यानंतर जे डाएट आहे ती रोज फॉलो करत आहे. आणि तुम्ही बघू शकताय आता ही पोटाची चरबी आहे, त्याच्यानंतर वरची पोटाची चरबी पण आहे, छातीचा भाग आहे, त्याच्यानंतर दंड आहे, त्याच्यानंतर आपला जो साईडचा कमरेचा जो फॅट आहे तो पण आहे, शिपचा भाग आहे आणि त्याच्यानंतर पाठीचा साईडचे जे गोळे आहेत ते पण वाढलेले आहेत. त्याच्यानंतर मांड्या पण कमी करायच्यात आपल्याला. तर आता तुम्हाला जर समजा वजन कमी करायचं असेल तर ललिता जी जे वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे आता, तर तिचे व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच जे व्यायाम ललिता करते ते व्यायाम घरी करा आणि तुमचं वेट लॉस जर्नी सुरू करा. जर समजा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय, ऑनलाईन क्लास जॉईन करायचे असेल घरच्या घरी कमी खर्चामध्ये तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जो नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. तर आता ललिता जी आहे, आता सुरुवातीला आपण कोणत्या एक्सरसाइज घेणार आहोत. आता सुरुवात आहे तिची, त्याच्यामुळे मग कोणत्या एक्सरसाइज घेणार आहे आता तुम्ही पण सुरुवात करणार त्यावेळेस. तर सुरुवातीला वॉर्मअप घेणार, ताडासन, शंभर ताडासन, परत एकदा घेणार, रिलॅक्स. त्यानंतर मान खाली वर करायची, हळू हळू मान, त्यानंतर मान खाली वर करायची. आता सुरुवातीला शरीराला व्यायामासाठी तयार करून घ्यायचे की जेणेकरून तुमच्या स्नायूंना कुठेही दुखापत होणार नाही. त्याच्यानंतर मान डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, परत डावीकडे, उजवीकडे. त्यानंतर खांद्याला कान लावायचा, खांदा उचलायचा नाही, खांद्याला कान लावायचा, खांदा उचलायचा नाही, रिलॅक्स. त्यानंतर कंबर गोलाकार, एका बाजूने 5 वेळा, दुसऱ्या बाजूने 5 वेळा. तर तुम्ही व्यायामाची सुरुवात करण्या अगोदर रोज वॉर्मअप करून घ्यायचंय, शरीराला हालचाल द्यायची अगोदर, शरीर व्यायामासाठी तयार होतं. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही डायरेक्ट व्यायामाला सुरुवात केली, योगासनांना सुरुवात केली तर स्नायूंना कुठेतरी दुखापत होऊ शकते. त्याच्यासाठी वॉर्मअप हे अगोदर करूनच घ्यायचे, रिलॅक्स. त्यानंतर हळूहळू गुडघ्याचं स्ट्रेचिंग घ्यायचंय. छान. तुम्हाला असं बॅलन्स होत नसेल तर असा भिंतीचा सपोर्ट घेऊन असा भिंतीचा सपोर्ट घेऊन करायचा. छान. त्यानंतर विरुद्ध हात विरुद्ध पायाला टच करायचे. 10-10 वेळा विरुद्ध हात विरुद्ध पायाला टच करायचे. आता ललिताला मेडिकल हिस्ट्री काही नाहीये बरं का, मेडिकल हिस्ट्री 0 आहे तिची, काही नाही ना. थायरॉइड नाही, तिला थायरॉइड नाही, पीसीओडी नाही, काहीच नाहीये. तर तिचं मेडिकल हिस्ट्री जी आहे ती पूर्ण क्लिअर आहे. त्याच्यामुळे आता बघूया आपण की तिचं वजन जे आहे त्या 6 महिन्यामध्ये किती कमी होतं, फॅट लॉस किती होतं तुम्ही पण बघणार आहेत. त्यानंतर पाठीमागे जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल, कारण की आता खूप बिझी शेड्यूल आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं, त्याच्यानंतर एडिटिंग करणं आणि अपलोड करणं जमत नाहीये. त्याच्यासाठी खरंच सॉरी, बऱ्याच ताईंना वाट बघावी लागलेली व्हिडिओची. मोठा श्वास घ्यायचा आहे, कुंकर सोडून द्यायचं, परत मोठा श्वास घ्यायचा, कुंकर सोडून द्यायचं. आता मांड्या आणि कमरेचा भाग कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज बघणार आहोत. दोन्ही हात वरती, हळू वार पाय साईडला घ्यायचं, वरती उतरायचं आहे आणि हाताचं कोपर गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. छान. हळूहळू करायचंय. आता इथे ललिता 20 घेणार आहे काउंटिंग.
तुम्ही पण 20 घ्या, पण सुरुवात जर नवीन करत असाल तर फक्त 10 घेतले तरी चालेल. हळू रिलॅक्स. मोठा श्वास घ्या, कुंकल श्वास. तर ही आपली पहिली एक्सरसाइज. आता ती नवीन आहे, सुरुवात आता नवीन केली आहे, त्याच्यामुळे तिचा पाय पूर्ण वरती येणार नाही माझ्यासारखा. ती हळूहळू करणार. तुम्ही पण हळूहळूच करा. जसं जसा सराव होणार तसं तसा तिचा पाय पण जास्तीत जास्त वरती येणार. मांड्या आणि शीटच्या भागाची चरबी कमी होणार. त्याच्यामुळे तुम्ही पण नवीन असणार आहे, तुम्ही पण पाय जितका वरती तितकाच वरती घ्यायचा. बळजबरी वरती घेण्याचा प्रयत्न करू नका. रिलॅक्स. त्यानंतर दुसरी एक्सरसाइज बघूया. आता पोट कमी करण्यासाठी आपल्याला पुढची एक्सरसाइज बघायची आहे. दोन्ही हात वरती, श्वास घ्यायचा, श्वास सोडा सावकाश, दोन्ही हात जमिनीला टच होत आहे का बघायचंय. पुन्हा श्वास घेत हात वरती, ओटीपोटाला काय द्यायचंय, ताण द्यायचंय. छान. 1 हात, 2 सावकाश द्यायचंय, पाठीमागे सावकाश झुकायचंय. जर समजा तुम्ही बॅलन्स जर तुमचा जात असेल तर तुम्ही मागे पडू शकताय. ठीक आहे, सावकाश. ओटीपोटाला ताण जो आहे तो द्यायचा आहे. आता डाएट मध्ये तेल मीठ साखरेचं प्रमाण कमी केलेलं आहे ललिताचं. त्याच्यानंतर बाकीचं जे डाएट आहे ते पूर्ण घरगुती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. जर समजा तुम्हाला घरच्या घरी कमी खर्चात घरगुती आहार घेऊन वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. रिलॅक्स. मोठा श्वास घे, कुंकल श्वास. मोठा श्वास घे, कुंकल श्वास. आता ही आपली झाली दुसरी एक्सरसाइज. आता तिसरी एक्सरसाइज जी आहे, क्रंचिंग घेणार आहे. तर सावकाश एका पायाचे 10 आणि दुसऱ्या पायाचे 10. शाबास. छान. हळूहळू घ्यायचे. 10 10 20 घेणार. छान. तर ललिताची नवीन सुरुवात आहे, त्याच्यामुळे ती फक्त 10 10 20 घेणार आहे. रिलॅक्स. किती झाले? 20 झाले. शाबास. 20 केलेले आहेत. आता ही झाली तिसरी एक्सरसाइज. मोठा श्वास घ्यायचा, कुंकल सोडून द्यायचा. आपल्याला कमरेचा भाग पण कमी करायचा आहे ना. मग कमरेच्या भागासाठी जी एक्सरसाइज आहे ती हळूवार कमरेला जो आहे तो ताण द्यायचा आहे. हात जो आहे तो कानावरती द्यायचा, दुसरा हात आपला गुडघ्यावरती आला पाहिजे. त्याच्यानंतर विरुद्ध बाजू वरचा हात सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि कमरेला काय करायचं, ताण द्यायचा आहे. सरळ ताण द्यायचा, मागे पुढे व्हायचं नाही. आणि ज्यांचं बॅलन्स जात असेल पुढे मागे त्यांनी भिंतीजवळ जायचंय, भिंतीला पाठ टेकायची आहे. त्यानंतर सावकाश साईड बेंडिंग करायचंय. तर हे ललिता 100 करते शक्यतो, पण सुरुवात आहे म्हटल्यावर ती 20-20 वेळा घेणार आहे. फक्त एका साईडचं 20, दुसऱ्या साईडचं 20. आता तिला 8 दिवस झालेले आहे, त्याच्यामुळे सराव आहे तिला एक्सरसाइजचा. फक्त तुमच्यासाठी नवीन म्हणून मी सांगितलं की हळूहळू करायचंय, सावकाश करायचंय. एका बाजूचे 20, दुसऱ्या बाजूचे 20. नवीन सुरुवात आहे त्याच्यामुळे फक्त 20-20 करायचे. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, कुंकल सोडायचा. ही झाली चौथी एक्सरसाइज. घाम निघाला? एवढ्याच एक्सरसाइज मध्ये घाम निघालाय. मोठा श्वास घ्यायचा, कुंकल सोडून द्यायचं. रिलॅक्स. त्यानंतर पुढची एक्सरसाइज. दोन्ही हात वरती, पाय वरती घ्यायचं, दोन्ही हात खाली. 10 10 20. मांड्या, शीटच्या भागाची चरबी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर एक्सरसाइज. छान. हे पण 10 10 20 घेणार आहे. तुम्ही पण 10 10 20 घेणार. छान. दम लागला का मोठा श्वास घ्यायचा, कुंकल सोडा. रिलॅक्स. मोठा श्वास घ्या, कुंकल सोडा. परत एकदा मोठा श्वास घ्यायचा, कुंकल सोडून द्यायचा. रिलॅक्स. त्याच्यानंतर शवासन. शवासन. मान डावीकडे या उजवीकडे, तळहात आकाशाच्या दिशेने. टाका आपल्या बाजूने. त्यानंतर आता शवासन घ्यायचंय. तुम्ही जर समजा ह्या 5 एक्सरसाइज केल्या तर रिलॅक्स करायचे. शवासन घ्यायचंय 2 ते 3 मिनिटांसाठी. पूर्ण बॉडीला रिलॅक्स करायचंय. त्याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज घ्यायचे. तर आता ललिताने ज्या एक्सरसाइज केलेल्या आहेत 5, परत ते तुमचं मांड्या, कंबर, ओटीपोटाचा जो भाग आहे, शीटचा भाग आहे तो कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तर त्या तुम्ही नक्की करा. आणि तुम्हाला जर समजा घरच्या घरी वजन कमी करायचं असेल, घरगुती आहार घेऊन कमी खर्चामध्ये, तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन क्लास जो आहे तो जॉईन करा. खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतोय मला कॉन्टॅक्ट करा
आणि तुमचं काय मेडिकल हिस्ट्री वगैरे काही असेल तर ती पण मला सांगा, म्हणजे आपण जे डाएट आहे, एक्सरसाइज आहे त्यानुसार तुमचे करून घेणार. आणि नक्कीच तुम्ही संपर्क करा. नाही तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जे यूट्यूबला व्हिडिओ आहे ते व्हिडिओ फॉलो करा आणि तुमचं वेट लॉस जर्नी सुरू करा आणि तुमचं वजन कमी करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अजून कसे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे नक्की कळवा. फक्त मला जसा वेळ मिळेल तसे मी व्हिडिओ नक्कीच टाकेल. तर पुन्हा भेटूया आपण ललिताची वेट लॉस जर्नीचा दुसरा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.